आणि आता एक नवी दिल्लीहून ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे दिल्ली सरकारचे 2 नर्सिंग अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत। 2 दिवसांपूर्वी त्याच रुग्णालयाचा एक डॉक्टर जो आहे त्याला कोरोना विषाणूची लागण झालेली होती आणि त्यानंतर रुग्णालयाने डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या 19 लोकांची चाचणी देखील घेतली, स्वॅब चाचणी केलेली असता त्यापैकी 2 ज्या नर्सिंग अधिकारी जे आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आता निष्पन्न झालेला आहे आणि आता या नर्सिंग अधिकाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची यादी तयार केली जाते आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय दिल्लीमधल्या कर्करोग संस्थेतल्या 2 नर्सिंग अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची कळतंय। काय अधिक माहिती आहे जे त्यांच्या संपर्कात आले, त्यांची यादी, त्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे का? आणि महत्वाचं म्हणजे दिल्लीत कर्करोग संस्थान आहे। या कर्करोग संस्थानामध्ये 2 नर्सिंग अधिकारी आहे। हे दोन्ही नर्सिंग अधिकारी जे यापूर्वी जो एक वैद्यकीय चिकित्सक होते त्यांच्या संपर्कात आलेले त्यावेळी 2 लोकांना खास करून कोरोना व्हायरस लागण झाल्याची माहिती पुढे बाधा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। या 2 नैसर्गिक अधिकाऱ्याच्या सोबत संबंधित जेही नातेवाईक आहे सोबत त्यांच्या संबंधात आलेले लोक आहेत या सगळ्यांची यादी तयार झालेली आहे आणि त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि होऊ शकतं की या सगळ्यांची चाचणी देखील आज सायंकाळपर्यंत होईल आणि त्यानंतर समोर महत्वाचं म्हणजे त्यांचे काय रिझल्ट येतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण या घडीला हे महत्वाचं आहे की देशामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण कोरोना व्हायरसची संख्या वाढत आहे, काल ज्या पद्धतीनं दुपटीने देशभरात संख्या वाढलेली आहे, 1000 असलेले 2000 टप्पा पार केला आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये देखील 4 पट रुग्ण वाढलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अधिक सतर्क राहण्याची गरज आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं जे डॉक्टर साधारणतः सर्व कोरोना रुग्णांवरती उपचार करत आहे अशा साधारणतः 7 डॉक्टरांना आजारानंतर लागण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामध्ये विविध रुग्णालय आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय जे आहे डॉक्टर हर्षवर्धन हे खास करून राम मनोहर लोहिया सोबतच एम्स या आणि सफदरजंग या रुग्णालयांना भेट देणार आहे। तिथल्या कोरोना रुग्णांची पाहणी तर करणारच आहे, सोबतच जे वैद्यकीय चिकित्सक, नर्सेस, स्टाफ यांचा सपोर्टिव्ह स्टाफ त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहे आणि त्यांना देखील धीर देणार आहे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची देखील यादी तयार करून ठेवण्यात येत आहे की जर भविष्यात कोणी कोरोना लागून झालं तर अशा वेळी ती यादी असावी यासाठी हा प्रयत्न सुरू झालेला आहे। प्रशांत, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। खरं तर खूप धक्कादायक बाब आहे, कारण ज्या 2 नर्सिंग अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यापूर्वी त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरला सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आता या 2 नर्सिंग अधिकाऱ्यांना सुद्धा लागण झाल्याचं कळतंय।